मालोजी आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जमलेला आहोत। कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे आणि आता मुख्य मार्गदर्शक यांचं सुद्धा इथं व्याख्यानपर होणार आहे। पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणामुळे घडले तर रामजी आंबेडकर यांच्यामुळे घडले। एक प्रसंग सांगतो। बाबासाहेब आंबेडकर शाळेत जायचे, शाळेतून घरी यायचे आणि घरी गेल्यावर टोपल्यातली भाकरी खाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा अभ्यासाला बसायचे। दुसऱ्या दिवशी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यायचे, टोपल्यातली भाकरी खायचे, बेसन त्यांचं जे काय भाजी भाकर खायचे आणि नंतर मग पुन्हा परत अभ्यासाला लागायचे। शिल्लक काहीच बाकी राहत नव्हतं। तिसऱ्या दिवशी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर शाळेतून यायचे, भाजी भाकर खायचे आणि शेवटी टोपलीमध्ये काहीच उरत नसायचं। मग हा जो नित्यक्रम असा चालूच राहायचा। बाबासाहेब आंबेडकर यांनी रामजी बाबा यांना विचारलं, त्यांच्या वडिलांना विचारलं की का हो बाबा, मी शाळेतून येतो आणि जेवण करतो, भाजी भाकर काही उरतच नाही, टोपलीमध्ये काही राहायचंच नाही, तर तुम्ही जेवण करता का नाही करत? तुमच्या पोटाला भाकर भेटते का नाही भेटत? तर रामजी आंबेडकर यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं। रामजी आंबेडकर म्हणेल की बाळा, मला या भाजी भाकरची भूक नाही, मला या शिल्लक भाजी भाकरची भूक नाही। तू शिकून एवढा मोठा हो की तुझं हे मोठेपण पाहूनच माझी भूक जाणार असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रामजी आंबेडकर यांनी शिकवून दिलेली। म्हणजे भाकरीमध्ये जीवन होता, संपत्तीमध्ये जीवन होता, पैशामध्ये जीवन होता। जीव होता ते आपल्या मुलामध्ये आणि मुलाला मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुलाला एवढं शिकावं की त्या शिक्षणातून या बहुजनांच्या मुलांनी काही प्रेरणा घ्यावी आणि पुढचा इतिहास घडावा। अशा प्रकारचं शिक्षण रामजी आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेलं आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे त्यांच्या वडिलांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अभ्यासाला बसायचे तेव्हा रामजी आंबेडकर तिथंच बाजूला बसायचे आणि बाबासाहेबांचा पूर्ण अभ्यास रामजी आंबेडकर करून घ्यायचे। रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांना सकाळच्या 4 वाजता उठवायचे आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासाला बसवायचे। मला सांगा, बाबासाहेब आपला जो मुलगा जर 4 वाजता उठेल आणि अभ्यास करेल तर तो बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं बनणार का नाही बनणार? हो का नाही? आपण काय करतो, मुलाला 6 वाजता उठला, 7 वाजता उठला, 8 वाजता गेला की त्याच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि म्हणते घे बाळा मोबाईल। काही जर मुलगा जर धिंगाणा करत असेल त्याच्या हाती आपण मोबाईल देतो आणि म्हणतो की घे बाळा मोबाईल खेळ आणि चुप बस। तर बाबासाहेब आंबेडकर कसे बनतील? अण्णाभाऊ साठे कसे बनतील? क्रांतिकारक कसे बनतील? आपण आपल्या मुलांच्या हाती मोबाईल न देता त्यांच्या हाती जर पुस्तक दिलं तर उद्याचा बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे आणि भगतसिंग हे बनल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी मी नमूद करतो। बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य खूप मोठं आहे। एका घंट्यामध्ये 2 घंट्यामध्ये काय ते संपणार नाही। बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगणं कसं, जगायचं कसं आणि मरायचं कसं हे सुद्धा शिकून गेले बाबासाहेब आंबेडकर। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता सध्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे चळवळ आहे आणि जे कार्य आहे आणि जे संविधान हे धोक्यात आलेलं आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो साहेब, रोकडे साहेब, त्या उत्तर प्रदेशमध्ये तो ऍडव्होकेट अनिल मिश्रा बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वच कमी करत आहे। उत्तर प्रदेशमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो काढले जात आहेत। उत्तर प्रदेशमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विरोध आहे। बाबासाहेब आंबेडकर हे एक दलित कुटुंबातले होते, एक मागासवर्गीय होते, म्हणून त्यांचं बुडाला आग लागली आणि त्यांनी संविधान निर्माताच बदलून टाकलेला आहे। मला वाटते आता जे प्राध्यापक आगम सर यांना कदाचित माहीत असेल, बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते होते, त्यांनी संविधान निर्माण केलं हेच त्यांना खटकत आहे, म्हणून त्यांनी बी.एन. राव नावाचं संविधान निर्माता पुस्तक केलेलं आहे। सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी असलेल्या सर्वांना मी एक विनंती करतो की सर्वात प्रथम बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते होते आणि बी.एन. राव हे संविधान निर्माते नव्हते, अशा प्रकारची जाहीर घोषणा आपण पूर्ण कार्यक्रमामध्ये करायला पाहिजे। आणि तुम्हाला एक सांगतो, या भटुकल्यांनी काय केलं, बी.एन. राव संविधान निर्माता नावाचं पुस्तक सुद्धा छापलेलं आहे। तर रोकडे साहेब आणि आगम सरांना एक विनंती करतो की आता या 8 ते 10 दिवसामध्ये आमची एक मागणी आहे की संविधान निर्माता बी.एन. राव या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला, नाही तर पूर्ण भारतभर ते पुस्तक आम्ही जाळल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी नमूद करतो। बी.एन. राव संविधान निर्माता नाहीत, संविधान निर्माते हे फक्त एकमेव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। जेव्हा संविधान निर्माण करायचं पाळी आली होती, रोकडे साहेब, जेव्हा संविधान निर्माण करायची पाळी आली होती तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि तिथं म्हणाले की हु इज
who is person who write the constitution of India. तुमच्याकडे असं कोण व्यक्ती आहे की जे भारताचं संविधान लिहू शकेल? त्यानंतर मग जवाहरलाल नेहरू पुढच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेले, तिथे सुद्धा बाबासाहेब तिथे सुद्धा विचारलं की हु इज द पर्सन हु राईट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तिथं सांगितलं देर इज ओनली वन पर्सन इन द नॉट इन अमेरिका ओनली पर्सन इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड हु इज प्रेझेंट इन युअर इंडिया. तो तुमच्या देशात आहे, तो तुमच्या मुंबईमध्ये आहे, एका छोट्याशा घरामध्ये राहते आणि त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे अमेरिकामध्ये जाऊन जवाहरलाल नेहरू यांना एका व्यक्तीने सांगितलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माताच नाही, बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माताच नाही तर तुमच्या आमच्या भविष्याचे निर्माते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आता मला सांगा, आपण नवी चप्पल घातली तर आपल्याला लोक मारायचे का नाही मारायचे? नवीन कपडे घातले तर मारायचे का नाही मारायचे? नवीन घर बांधलं तर मारायचे का नाही मारायचे? आता कोणाची बापाची ताकद आहे का आपण नवीन कपडे घालू, नवीन कपडे मिरू, नवीन सोनं नाणं घालू? हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळे आहे. भाऊ आणि आई बहिणींनो, माझ्या अंगावरचा हा कोट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर मी जर कोट घातला तर मला लोकांनी मारलं असतं. हे मागे तू काळा कोट का घालतो हे इथलच्या लोकांनी, इथलच्या कर्मठ बुद्धीच्या लोकांनी सांगितलं. मी माता कुटुंबातला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यामुळे मी वकील आहे. माझी मोठी बहीण पण वकील आहे, लहानी बहीण पण वकील आहे आणि सगळ्यात मोठी जी आहे ती तलाठी आहे. हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यामुळे मित्रांनो. मला कायद्याचं ज्ञान जे दिलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. मग बाबासाहेब आंबेडकरांना विसरून चालते का? नाही. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर आदर्श घेतला तर आपले एक कुटुंब नाही असे 10 पिढी आपल्या समोर जातील. बंधूंनी बघितलं सर्व कमिया रामजी आंबेडकर यांची आहे. रामजी आंबेडकर नसते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या आई वडिलांनी या रामजी आंबेडकर यांचा आदर्श घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज का घडले? कारण त्यांच्या मागे जिजामाता होती. शहाजीराजे यांचं स्वप्न होतं की स्वराज्य व्हावं, परंतु शहाजीराजे यांना स्वराज्य निर्माण करता आलं नाही. परंतु छत्रपती शहाजीराजांचं स्वप्न कोणी पूर्ण केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि त्यांनी स्वराज्य घडवलं. त्याच प्रकारे रामजी आंबेडकर यांना वाटत होतं की आपला समाज पुढे झाला पाहिजे, परंतु त्या काळची परिस्थिती रामजी आंबेडकर यांची नव्हती. रामजी आंबेडकर गरीब कुटुंबातली होती, त्यांची तेवढी परिस्थिती नव्हती, परंतु त्यांचं जे स्वप्न आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात त्यांनी पाहिलं आणि एका दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रामजी आंबेडकरांचं स्वप्न साकार केलं. हे या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो. बोलायसारखं खूप आहे, बाबासाहेब आंबेडकर आणि रामजी आंबेडकर यांच्या जर आपण बोललो तर अख्खा दिवस पूर्ण आहे. परंतु आजचं जे प्रमुख मार्गदर्शक आहे आपले प्राध्यापक आगम सर यांचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रबोधन ऐकायचं आहे. तरी रोकडे साहेब मी कौतुक करतो. रोकडे साहेबाचा सतत काही ना काही ते किडा कसा असतो, किडा अळी असते ना, अळी, तर ते बहुजनवादातली एक अळी आहेत आणि त्यांचं काही ना काही सुरू असतं. आणि काही ना काही सुरू असणं म्हणजे परिवर्तनाची लक्षणेच आहे. परिवर्तन झालं पाहिजे. रोकडे साहेबाला काय वाटते? परिवर्तन झालं पाहिजे, बहुजनामध्ये झालं पाहिजे, आपल्या लेकरांना झालं पाहिजे. त्यांना काय असं प्रॉपर्टी कमवायची का, त्यांना काय असं धनदौलत कमवायची, काय कमवायचे? त्यांना फक्त समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे, आपले बहुजनाचे बोल शिकले पाहिजेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे विचार आहे ते इथलच्या मुलांनी घेतलं पाहिजे, हे त्यांचं स्वप्न आहे. एक जाता सांगतो की भारतीय संविधान धोक्यात आलेलं आहे. भारतीय संविधान जर वाचवायचं असेल तर आपल्याला आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवावी लागेल. आंबेडकरी चळवळ संपली, संविधान संपलं. बंधू आणि भगिनींनो, बाकीच्या चळवळी या ज्या चळवळी आहेत या सर्व मनोवादी विचारसरणीच्या चळवळी आहेत. यांना भारतीय संविधानाचं काहीच घेणं नाही, भारतीय संविधानाचं काहीच घेणं नाही. आता एक तुम्हाला सांगू इच्छितो की या वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यामुळं एक महिला उपमुख्यमंत्री झाली. तुम्हाला आता नमूद सांगू इच्छितो. आतापर्यंत मनुस्मृतीमध्ये महिलांना काय होतं? महिलांना केशोपन केलं जायचं. महिलाचा नवरा जर वारला तर तिचं टक्कल केलं जायचं. माहिती आहे तुम्हाला? टक्कल केलं जायचं. विधवा जर असेल तिचं टक्कल केलं जायचं. जर एखादा नवरा जर वारला तर ती जवान बाई कुठं जायची? सतीवर जायची. बरोबर आहे? हे कोणामुळं? हे कोण बंद केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी.
अनेक ज्या रूढी परंपरा या महिलांवर होत्या, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1932 मध्ये कायदा काढला आणि सर्व जे अन्याय अत्याचार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बंद केलं. हिंदू कोड बिल बहुजनांसाठी होतं. हिंदू कोड बिल मध्ये काय होतं? सती प्रथेवर बंदी होती, केशवपणावर बंदी होती, विधवा पुनर्विवाह होता आहे ना, लहान मुलींचं शिक्षण होतं, सर्व गोष्टी केल्या होत्या. परंतु भारताची शोकांतिका आहे की हिंदू धर्मातल्याच महिला बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर मोर्चे काढून गेल्या होत्या. हे भारताचं दुर्लभ आहे. हे भारताची शोकांतिका आहे की एवढा मोठा विद्वान बाबासाहेब आंबेडकर भारतात करतो आणि हिंदू कोड बिल करतो, परंतु हिंदू महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर मोर्चे काढतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे बंधू बघितलं. चला ठीक आहे, मला आयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या या स्मृती दिनानिमित्त आपण एक वचन घेऊया की भारतीय संविधानासाठी बचावासाठी आपण कार्यरत राहू आणि रोकडे साहेबांच्या मागे नेहमी उभं राहू, अशा प्रकारचं आवाहन तुम्हाला करतो. आणि शेवटी जाता जाता एक घोषणा करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सुभेदार रामजी बाबा मालोजी आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, सर्व बहुजन महापुरुषांचा. जय भीम.